नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। या व्हिडिओमध्ये तुम्ही एक नवीन गोष्ट शिकणार आहे। भरपूर नवीन लर्नरकडून एक चूक होती, ज्यावेळेस ते ड्रायव्हिंग करतात त्यावेळेस गिअर शिफ्ट करताना त्यांच्याकडून स्टीअरिंग काय होतं, व्हायबल होतं आणि हा प्रॉब्लेम त्यांचा लवकर सॉल्व्ह होत नाही, खूप टाइम लागतो। मी हा प्रॉब्लेम तुमचा 2 दिवसात सॉल्व्ह करतो, कारण की मी याच्यावरती खूप अभ्यास केलाय आणि काही लोकांना मी गाडी शिकवताना याच्यावर मी प्रयोग पण करून पाहिलाय आणि 100% हे त्यांचा प्रॉब्लेम हा सॉल्व्ह झालेला आहे। तुम्ही पण तुमच्या घरी हा प्रॉब्लेम तुम्ही काय करा, प्रॅक्टिस करा। मी जे 2 तुम्हाला टेक्निक सांगतो त्याच्याबद्दल तुम्ही काय करा, प्रॅक्टिस करा। 100% तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, याच्यातून तुम्हाला काहीतरी नवीन गोष्ट नक्कीच शिकायला मिळणार आहे आणि तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे। तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा। चला स्टार्ट करू। ज्या वेळेस आपण गिअर शिफ्ट करतो असा, त्यावेळेस आपली गाडी अशी थोडी व्हायबल होती। स्टीअरिंग आपल्याकडून गिअर शिफ्ट करतो त्यावेळेस थोडंसं स्टीअरिंग आपल्याकडून हलतं। कधी कधी काय होतं, आपण गिअर शिफ्ट करतो आणि आपलं स्टीअरिंग असं स्थिर राहतं आणि ही गाडी आपली एका दिशेला अशी हळूहळू जात जाते। परत मग आपल्याला कव्हर करायला मग आपण पटकेच असं जोरात फिरवतो, असं पण होतं आपल्याकडून। तर ह्या व्हिडिओमध्ये हेच सांगणार आहे की आपण नेमकं काय केलं पाहिजे, काय कोणत्या गोष्टीची प्रॅक्टिस केली पाहिजे, तेव्हा आपला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे। तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेलं आहे की आपण नेमकी कोणती प्रॅक्टिस करायची। भरपूर लोकांचा प्रॉब्लेम हाच आहे की गिअर शिफ्ट करतात त्यावेळेस त्यांच्याकडून स्टीअरिंग असं हलतं आणि गाडी थोडी व्हायबल होती। आता आतमध्ये बसल्या एवढं समजत नाही, पण बाहेरून आपली गाडी खूप व्हायबल होती आणि कधी कधी काय होतं, गिअर शिफ्ट करताना आपण हे स्टीअरिंग एकदम असं जाम पकडतो। याला कधी जाम पकडायचं नसतं, एकदम फक्त असा हलका हात ठेवायचा असतो। ते जाम पकडल्यामुळं पण गाडी आपली व्हायबल होती। याला एकदम असा नॉर्मल हात ठेवायचा आणि आरामशीर असा गिअर शिफ्ट करायचा, काही होत नाही, व्हायबल होत नाही। एका हाताने गाडी कशी मॅनेज करायची, म्हणजे आपलं काय करायचंय, काय होतं आपलं, आपण ज्यावेळेस रोडला चालतो ना, आपलं काय होतं, स्टीअरिंग आपल्याकडून नाही का व्हायबल होतं गिअर शिफ्ट करताना। म्हणजे नवीन नवीन होतं असं स्टीअरिंग थोडंसं आपल्याकडून हलतं गिअर शिफ्टिंग करताना, कारण की आपला एक हात कुठं असतो, गिअर वा असतो आणि एक हात आपला स्टीअरिंग वा असतो। त्याच्यामुळे एका हाताने आपली गाडी काय होती, कधी कधी व्हायबल होती। मग आता ती व्हायबलपणा नाही का झालं नाही पाहिजे ना, म्हणून आपण कोणती प्रॅक्टिस केली पाहिजे, तर मी ती सांगतो ती करायची आपल्याला। आता हा हात बघा दिसला, हा जो खालचा भाग आहे ना, हा आता स्टीअरिंगवर ठेवा। हा इथे ठेवायचा, असा मी काय झालाय त्याला असा, आणि हा अँगल स्ट्रेट ठेवायचा। ओके, आणि असं फिरवा फुल। परत इकडे लेफ्टला करा, फुल। परत राईटला करायचं फुल, परत राईटला फुल। परत लेफ्टला फुल। ओके, फुल केलं, ओके। अशा प्रकारे फिरवायचं आणि एक हात गिअरवर ठेवायचं मॅडम, एक हात गिअरवर ठेवा आणि एक हात स्टीअरिंगवर। एका हाताने आपल्याला काय करायचे, ही प्रॅक्टिस करायची। जेवढं तुम्ही आरामशीर करा तेवढं सोपं होतं। ओके, परत राईटला फिरवा। बस। आता परत लेफ्टला फिरवा, हळू मॅडम, हळू करा फुल। आता बस। आता हा गिअरचा जो हात आहे ना, हा हात हलवायचा ना अजिबात, हा असाच ठेवायचा, फक्त एका हाताने स्टीअरिंग फक्त मॅनेज करायचं। चला करा हळू मॅडम, करा फुल आता। आणि ज्यावेळेस फिरवायचं नसेल त्यावेळेस काय करा, स्टीअरिंग असं धरून ठेवा। ज्यावेळेस फिरवायचं नसेल, ज्यावेळेस फिरवायचं ना त्यावेळेस हात असा उचलायचा। चला स्टार्ट करा, हळू, आरामशीर। यस। आणि चालू एंड करा, यस। असं फिरवायचं। इथं पण स्टार्ट करा, हळू मॅडम, हळू। करा। मस्त। आरामशीर मॅडम, आरामशीर। फुल करा, यस। एंड स्टीअरिंग असं पकडायचं आणि समजा हात उचलण्यापेक्षा हात असा घसरीत असा चेंज करू शकतो आपण। हळू थांबा, फिरवा। आता समजा तुम्हाला हात वरती घ्यायचा ना, वरती जाता, समजा खाली आला तर असं स्टीअरिंगवर असं वरच्यावर तुम्ही दाबून फिरू शकता। फिरवा, लेफ्टला फिरवा, आरामशीर। आरामशीर, मस्त। हळू आरामशीर एकदम आरामशीर। यस।
हे सोपं वाटतं का 2 हाताने सोपं वाटतं? हा हे अजून 2 हातापेक्षा ना. आता याने काय होतं, एक हात आपला ज्यावेळेस गिअर असतो ना त्यावेळेस काय होतं, आपण एका हाताने स्टेअरिंग मॅनेज करू शकतो. मग कधी कधी काय होतं, रोडला सिच्युएशन अशी असते त्यावेळेस आपल्याला काय करायचं असतं, गिअर पण टाकायचा असतो आणि शेअरिंग पण फिरवायचं असतं ना. एकाच वेळेस दोन्ही पण लागतात ना कामं करायला. मग जर ही प्रॅक्टिस केल्यामुळे काय होतं, आपण त्या सिच्युएशन मध्ये मॅनेज करू शकतो. म्हणजे गिअर पण शिफ्ट करू शकतो आणि प्लस स्टेअरिंग पण फिरू शकतो. म्हणजे याचा वापर जास्त करून कुठं होतो माहिती का, ट्रॅफिक मध्ये जास्त वापर होतो मॅडम. याचा हायवेला जास्त वापर नाही होत, पण ट्रॅफिक मध्ये याचा वापर जास्त होतो. कारण की आपल्या तिथं फर्स्ट सेकंड सारखा लागतो ना घ्यायला आणि स्टेअरिंग पण लागतं ना जास्त फिरवायला. त्याच्यामुळे याचा वापर जास्त करून ट्रॅफिक मध्ये होतो. तुम्ही तुमच्या घरच्यांना पाहिलं असं कधी असं एक हाताने गाडी फिरवताना पाहिले ना, असं का करतात ती? कारण की हे सोपं मेथड एकदम. घ्या लेफ्टला फिरवा, आरामशीर आरामशीर. इथे एंड करा. तुम्ही मोकळ्या ग्राउंडवरती अशा प्रकारे प्रॅक्टिस करू शकता. तुमच्या घरात शेजारी जर पुढं असं मोकळं ग्राउंड असेल तर त्याच्यावरती तुम्ही 8चा आकडा असा तयार करा आणि एका हाताने तुम्ही त्याच्यावरती प्रॅक्टिस करा. ही प्रॅक्टिस कमीत कमी तासभर करा. ही प्रॅक्टिस जर तुम्ही 2 दिवस केली तर तुमचा प्रॉब्लेम 100% सॉल्व्ह होईल याची मी गॅरंटी देतो. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. थँक्यू.